हॅलो, गुड मॉर्निंग. आवाज येतो का रे वैभव? हो सर. येतोय ना? हा. तर काल कुठपर्यंत आलो होतो सांगतो का? मोनोकॉट रूट घेतलं होतं काल आपण. काल म्हणजे परवा. आठवतंय का काही? मोनोकॉट रूट आपण संपलं होतं काल, त्यामध्ये मेज एक्झाम्पल घेतलं होतं. आज इंटरनल स्ट्रक्चर ऑफ डायकॉट स्टेम घेऊ. डायकॉट स्टेम त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेतो आपण याचं सनफ्लावरचं. Helianthus anus is the scientific or botanical name of that sunflower, and in that sunflower the young stem of typical dicot, it is made up of three main regions. त्याला आपण पहिला पार्ट आहे आउटर मोस्ट लेअर, त्याला आपण इपिडर्मिस म्हणतो. सेकंड पार्ट इज अ ग्राउंड टिश्यू, and third is a steel, and in that steel there is a vascular bundles. Then what about epidermis? We know that it is a protective and outermost, and it is a single layered part, and that cells are without intercellular spaces. Then cells are living, and outer wall of them is cuticularized. A large number of multicellular hairs and stomatal openings may be present in egg stem. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे मल्टीसेल्युलर हेअर्स असतात. आपण सूर्यफुलाचं स्टेम बघा, कधी हातात घेतलं तर त्याला आपल्याला हाताला काटे लागल्यासारखे लागतात. ते काटे म्हणजेच हेअर्स असतात. हा इपिडर्मिस वरचा पार्ट आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पार्ट आपल्याला शिकायचा तो आहे ग्राउंड टिश्यू. इन दॅट ग्राउंड टिश्यू इट इज अ डिफरन्शिएटेड इंटू 3 रिजन्स. त्याच्यामधला पहिला रिजन जो आहे तो आहे हायपोडर्मिस, दुसरा रिजन आहे तो कॉर्टेक्स, आणि तिसरा जो रिजन आहे तो आहे एंडोडर्मिस. आता हायपोडर्मिस जो आहे तो इट इज प्रेझेंट बिलो दी इपिडर्मिस, म्हणजे इपिडर्मिसच्या नेक्स्टचा पार्ट जो आहे इंटरनली तो आहे हायपोडर्मिस. अँड इट इज मेड अप ऑफ फ्यू लेयर्स, म्हणजे काही लेयर असतात त्याची. काही प्लांट मध्ये 2 असतील, काही मध्ये 3 असतील, काही मध्ये 4. म्हणजे इट इज मेड अप ऑफ फ्यू लेयर्स, अँड इट इज ऑफ कोलेल कायमेटर सेल्स पासून बनलेले असतात ते लेयर्स. त्याच्यामध्ये अँग्युलर थिकनिंग्स असतात. अँड व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ दॅट हायपोडर्मिस? इट गिव्स द मेकॅनिकल स्ट्रेंथ और मेकॅनिकल सपोर्ट टू द ग्रोविंग स्टेम. ह्या ग्रोविंग स्टेमला मेकॅनिकल सपोर्ट करण्याचं काम हे हायपोडर्मिस करत असतो. अँड दॅट सेल्स आर लिव्हिंग, अँड दॅट मे बी कंटेन फ्यू क्लोरोप्लास्ट. म्हणजे क्लोरोप्लास्ट म्हणलं की तुमच्या लक्षात येतं की दॅट विल बी टेक्स पार्ट इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. बरोबर आहे. देन व्हॉट अबाउट next point to the hypodermis? There is a cortical region, and that cells is called a cortex region. And that cortex, it is found next to the hypodermis. तो hypodermis चा पुढचा भाग आहे. And it is consist of loose parenchymatous cells with intercellular spaces. Then the cortical cells are thin-walled, oval or rounded. Then living with, that are living cells. Cortex is also living in this dicot stem. They are oval in shape, they are rounded, they are distinct nucleus also, and cytoplasm also. And some isolated mucilaginous canals, or that is also known as the resin ducts, that are also present in that cortical region. And cortical parenchyma, it has a mainly storage functions. That's a functions are to
स्टोरेज त्याचं मेन फंक्शन आहे. त्याच्यानंतर द सेल्स फ्रॉम आउटर लेयर्स ऑफ द कॉर्टेक्स मे कंटेन क्लोरोप्लास्ट. म्हणजे बाहेरच्या लेअरला काय असतो, क्लोरोप्लास्ट असतो. अँड थस इट मे बी फंक्शन ॲज अ असिमिलेटरी सेल्स. त्यामुळे आपण त्याचं फंक्शन काय, एक असिमिलेटरी सेल्स आहेत. Then next to that cortical region there is endodermis. And endodermis, the innermost layer of cortex which separates cortex and still. कॉर्टेक्स आणि स्टील यांना वेगळा करणारा जो लेयर आहे त्याला आपण एंडोडर्मिस असं म्हणतो. अँड दी सेल्स ऑफ दॅट एंडोडर्मिस आर बॅरल शेप्ड. त्यांचा आकार जो आहे तो असतो बॅरल शेपचा असतो. दॅट आर कॉम्पॅक्टली अरेंज विदाउट इंटरसेल्युलर स्पेसेस and that are also parenchymatous. Endodermis also parenchymatous. And in that endodermis there is a starch grains. त्यामध्ये starch grains असतात, हे लक्षात ठेवायचं. Characteristic features of that endodermal cells, they have a starch grains. And endodermis is also referred as a starch sheath. त्यामुळे त्याला आपण starch sheath असं म्हणतो. The radial and inner walls are thickened due to deposition of lignin. त्याच्यामध्ये त्याचं लिग्निनचं डिपॉझिशन करणं त्याचं काम आहे, बरोबर आहे. अँड स्युबेरिन, लिग्निन आणि स्युबेरिन हे दोन घटक त्याच्यामधून ते काय करतात, डिपॉझिट करतात. आणि ते यांच्या डिपॉझिशन मुळे देयर इज अ फॉर्मेशन ऑफ कॅस्पेरिन स्ट्रिप्स. तिथं कॅस्पेरिन स्ट्रिप्स फॉर्म होतात. And still also includes pericycle, vascular bundle, pith and medullary rays. म्हणजे हे डायकॉटचं जे स्टेम आहे याच्यामध्ये थोडं कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे. कॉम्प्लिकेटेड म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ मेनी सेल्स आर प्रेझेंट. आता स्टील इज अ सायफोनोस्टील, दॅट इज ऑल्सो नोन एज, त्यातला सब टाइप आहे तो यू स्टील आहे. सायफोनोस्टील मधला यू स्टील. तर त्याच्यामध्ये काय असतं मग, पीथ इज प्रेझेंट ॲट एंटायर, पीथ सगळीकडे असतो. अँड व्हॅस्क्युलर बंडल्स दॅट आर कॉन्जॉइंट, कोलॅटरल, ओपन टाइप अँड अरेंज इन अ रिंग. हे लक्षात ठेवायचं, डायकॉटच्या स्टेप मध्ये हे व्हॅस्क्युलर बंडल्स हे रिंग मध्ये अरेंज असतात. ओके. आणि मग त्याच्या पुढं जो घटक आहे तो आहे पेरिसायकल. आता पेरिसायकल इज मेड अप ऑफ अल्टरनेट बँड्स of parenchymatous and sclerenchymatous cells. Then sclerenchymatous cells or tissues are found in the form of a crescent shaped patches. एक crescent shaped patches मध्ये ते cells form होतात. And in between endodermis and phloem bundles, म्हणजे एंडोडर्मिसच्या आणि फ्लोएम यांच्या मध्ये त्या बंडल्स मध्ये फॉर्म असतात. फ्लोएम बंडलच्या त्यांच्यामध्ये एंडोडर्मिस मध्ये. That parenchymatous cells also known as a bast cell. दुसरं महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक फीचर्स म्हणजे त्या पेरिसायकल मध्ये ज्या काही parenchymatous cells असतात त्याला आपण bast cells असंही म्हणतो. आणि that bast cells also provide the mechanical support to the plant parts. जे प्लांटचे जे पार्ट असतात त्यांना मेकॅनिकल सपोर्ट करण्याचं काम हे पेरिसायकल करत असतात. आता महत्वाचा पार्ट कोणता राहिला पुन्हा, व्हॅस्क्युलर बंडल. आता व्हॅस्क्युलर बंडल्स आर अरेंज्ड इन अ रिंग. आताच त्याच्या 2 मिनिटापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं की डायकॉट मध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स हे रिंग मध्ये प्रेझेंट असतात, हे लक्षात ठेवायचं. ओके. त्याच्यानंतर ती व्हॅस्क्युलर बंडल्स इज वेज शेप. वेज शेपच्या आकाराचे असतात, कोन जॉईंट असतात, कोलॅटरल असतात आणि ओपन टाइप असतात. हे आताच आपण पाहिलेला पॉइंट आहे. त्याच्यानंतर each vascular bundle has a patch of xylem. म्हणजे झायलमचा जो पॅच असतो तो झायलमचा पॅच कुठं असतो, टुवर्ड द सेंटर. म्हणजे झायलम सेंटर कडे असतो, बरोबर आहे. आणि फ्लोएम कुठं असतो, तो पेरिफेरी असतो. पेरिफेरी म्हणजे बाजूच्या कडेला, आणि झायलम सेंटरला. मध्ये झायलम, बाजूला फ्लोएम. Phloem toward the periphery, and there is a one strip of cambium is present in between xylem and phloem.
आणि झायलमच्या आणि फ्लोएमच्या मध्ये काय असते, एक स्ट्रिप्स प्रेझेंट असते, बरोबर आहे. आपण त्याला कोणती स्ट्रिप म्हटलं होतो आताच, कॅस्पेरियन स्ट्रिप्स, बरोबर आहे. आता एक स्पेशली झायलमचे कसले स्ट्रक्चर आहे, त्याचे फंक्शन काय आहे, कुठं म्हणजे कशा प्रकारचं नेमकं तिचं काम आहे. इनर टू द कॅम्बियम इज अ झायलम, कॅम्बियमच्या आतला भाग that is xylem and it composes of tracheids. कशा कशाने बनलेला आहे तो, ट्रॅकिड्स ने बनलेला आहे, वेसल्स ने बनलेला आहे, झायलम ने बनलेला आहे, झायलम फायबर्स ने बनलेला आहे आणि पॅरेनकायमॅटस सेल्स, बरोबर आहे. Then the tracheids are around the metaxylem vessels and lying in between them. त्या दोन्हीच्या मध्ये it lies in between them. Then the metaxylem towards the periphery and protoxylem toward the center called endark-xylem. अशा पद्धतीची जर अरेंजमेंट असेल झायलमची, कशी, मेटाझायलम टुवर्ड द पेरिफेरी, मेटाझायलम कुठं असतो, तो पेरिफेरीला असतो, आणि प्रोटोझायलम कुठं असतो, तर सेंटरला असतो. अशी कंडिशन जर असेल तर त्याला आपण एंडार्क झायलम म्हणतो. एंडार्क, ENDARCH, एंडार्क झायलम. आता मेटाझायलम इज रेटिक्युलेट, रेटिक्युलेटचा अर्थ असा एक जाळीदार, कॉम्प्लिकेटेड, कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर, बरोबर आहे. Metaxylem is reticulate and pitted vessels, while protoxylem has annular, spiral, and scalariform cells. आणि scalariform cells असतात. एक मिनिट नका पाठवू त्याला बाहेर. मी शिंदे सर बोलतो, पैसे भेटले, पैसे भेटले का, पैसे भेटले, पैसे भेटले का, नाही म्हणून सांगितलं. हॅलो, आवाज येतो का रे बाळांनो, आवाज येतो का रे? नीट येत नाही सर. हा, आवाज येत नाही का? आवाज क्लिअर येत नाही. क्लिअर येत नाही, मध्येच गुततोय सर. पहिला नव्हता गुतत, आता गुतायला लागला, काय कळणार. केबल इंटरनेट नाही का, हे काय झालं स्टेबलला तर त्याचं नाव जोड इंटरनेट. आता येतो का रे आवाज क्लिअर? वैभव, वैभव, बोला. आता येईल का क्लिअर? हा येतोय येतोय, बोला. चालेल चालेल. आडवे ठीक आहे. तर झायलम मध्ये xylem fiber that are irregular and polygonal in shape, they get mixed with the tracheids. The xylem parenchyma cells are thin-walled around the protoxylem toward the inner side of the bundle, and these cells have
living protoplasm. Then what about phloem? It is found below the sclerenchymatous patch of the pericycle. And it consists of few elements, companion cells, and phloem parenchyma. Then आता फ्लोएम बद्दल माहिती घेऊ आता. What about phloem? It is found below the sclerenchymatous patch of pericycle. पेरिसायकलच्या बिलो म्हणजे खालचा पॅच, बरोबर आहे. and it consists of few elements ने बनलेला आहे, कंपॅनियन सेल्स ने बनलेला आहे आणि फ्लोएम पॅरेन्कायमा ने बनलेला आहे. then few elements appear as a large isolated tubes. बघा एक वेगळ्या आयसोलेट झालेल्या ट्यूब सारखं त्याचं स्ट्रक्चर दिसतोय. and the remaining cells of phloem parenchyma, the fibers are absent. याच्यामध्ये फायबर्स नसतात. ओके. and phloem cells are living and they conduct. काय काम आहे रे फ्लोएमचं कोण सांगेल? ह्याच्या अगोदर आपण बराच वेळा शिकलेलो आहे. What is the function of phloem? कोण सांगेल रे? काय बोलायचं नाही असं ठरवलंय का सगळ्यांनी? कुरुमकर, आवाज येतो का रे? हाँ सर. Phloem, what is the function of phloem? What is the function of phloem? कोण सांगतंय? दुसरं कोण सांगतंय का? काय साधे साध्या गोष्टीचं तुम्हाला सांगावं लागतंय रे. हे आपण किती वेळ घेतलंय? Phloem is a vascular tissue. हा व्हॅस्क्युलर टिश्यू आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ दॅट फ्लोएम? टू कंडक्ट फूड मटेरियल कंडक्ट करण्याचं काम, बरोबर आहे की नाही? आपण घेतले नाही अगोदर. आता त्याच्यात पुढचा जो पार्ट आहे तो आहे कॅम्बियम. इट इज प्रेझेंट इन बिटवीन फ्लोएम अँड झायलम. फ्लोएमच्या आणि झायलमच्या मध्ये असलेला भाग, दॅट इज कॉल्ड कॅम्बियम. and it is many layered. Cambium हा many layers पासून बनलेला असतो. and the cambial cells are thin walled with large distinct nucleus and dense cytoplasm. then last and innermost part, that is pith. आता pith काय? it is a central most region made up of parenchymatous cells. कशापासून बनलेला आहे? parenchymatous type of cells पासून बनलेला आहे. and that cells are rounded with thin walled with intercellular spaces and it is a food storage region. pith मध्ये काय असतं तर फूड असतो. stored food is present in the pith region. then medullary rays कुठे असतात? that is also known as a pith rays. and it is composed of thin walled, radially elongated parenchymatous cells present in between two vascular bundles, and they act as a storage cells and involved in lateral translocations of food, water and other substances. ओके. हे अशा पद्धतीने आपण डायकॉट स्टेमचं अॅनाटॉमिकल और इंटरनल स्ट्रक्चर आपण शिकलेलो आहोत. तुम्ही पुस्तकामधल्या डायग्राम पाहायच्या, पुन्हा ते पॉइंट्स कन्फर्म करून घ्यायचे. ओके.
तुमची आता मी तुम्हाला एक टेस्ट पण देणार आहे, आपली छोटी 20 मार्काची टेस्ट तुम्हाला गुगल फॉर्म वरती किंवा MCQ टाईप तुम्हाला तशी मी क्वेश्चन पेपर व्हॉट्सअप वरती सेंड करेल किंवा गुगल मीट वरती तुम्हाला ते पाठवल. तर तुम्ही तशा पद्धतीने आता तयारीने राहायचंय. तुमचा सिलेबस आता बऱ्यापैकी आटपत आलेला आहे. आपल्याला फक्त आता डायकॉट झालं, डायकॉटचं संपत आलेलं आहे. मोनोकॉटचं झालं की आपलं सिलेबसच म्हणजे आता फक्त लीफ राहिलेला आहे. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ लीफ ऑफ डायकॉट अँड मोनोकॉट बस, आणि मोनोकॉटचा स्टेम एवढं झालं की आपला सिलेबस संपतोय. तर नंतर आपल्याला मग टेस्ट घेतल्याशिवाय आता पर्याय नाही. तुम्ही आतापर्यंत किती अभ्यास केला हे त्याशिवाय कळणार नाही. आणि टेस्ट झाल्यानंतर इव्हॅल्युएशन केल्यानंतर मला कळेल की मग पुन्हा एखादा कोणता रिवाइज टॉपिक करायचा का काय करायचं. ठीक आहे. तर आपण आता दुसरा जो पार्ट घ्यायचा तो आपण घेऊ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ मोनोकॉट स्टेम. आता डायकॉट स्टेमचं आपण स्ट्रक्चर पाहिलं आताच, बरोबर आहे. आता मोनोकॉट स्टेमचं स्ट्रक्चर कसं कशा पद्धतीने असतं, कशा कशाने बनलेलं आहे ते. तर दी टिपिकल मोनोकॉट स्टेम शोज पहिल्यासारखाच, त्याच्यामध्ये डायकॉट सारखाच इपिडर्मिस असतो, हायपोडर्मिस असतो आणि ग्राउंड टिश्यू असतात आणि स्टील असतो. हे 4 भाग महत्वाचे असतातच. आता इपिडर्मिस कशा असतो बघू आपण. इपिडर्मिस मध्ये इट इज द आउटर मोस्ट and made up of single layer of cells. These cells are small, compactly arranged, somewhat barrel shape. Barrel माहित नाही सगळ्याला. barrel shape and parenchymatous. And externally epidermal cells show deposition of cutin. क्युटिनचं डिपॉझिशन करतात हे epidermal cells. आणि काय काय वेळेस स्टोमाटा आल्सो प्रेझेंट. त्या मोनोकॉटच्या स्टेम वरती स्टोमाटा सुद्धा कधी कधी प्रेझेंट असतो इन सम स्टेम्स. ओके. त्याच्या पुढचा पार्ट असतो तो हायपोडर्मिस. आता आपल्याला माहिती आहे इन डायकॉट मधला हायपोडर्मिस आपण बघितलेला आहे. तशाच पद्धतीचा हायपोडर्मिस ह्याच्यामध्ये पण आहे. few layers on the inner side of epidermis. It is typically sclerenchymatous. तसंच आहे. It is called hypodermis. The cells are compactly arranged. तिकडे सुद्धा compactly arranged असतात without intercellular spaces. इथं सुद्धा तसंच आहे, तिकडे तसं. म्हणजे आपण जर कंपॅरेटिव्ह स्टडी केली तर हायपोडर्मिस सारखाच आहे. ते नॉट अबाउट ग्राउंड टिश्यू. ग्राउंड टिश्यू मध्ये बघू आपण इट इज अ parenchymatous. It is also below present the hypodermis and the cells are thin walled with large intercellular spaces and there is no demarcation of general cortex. त्याच्यामध्ये कॉर्टेक्स वेगळा डिमार्केट करता येत नाही किंवा आपल्याला त्याची मार्किंग ठेवता येत नाही, करता येत नाही. त्याच्यामध्ये एंडोडर्मिस आला, पेरिसायकल, पीथ and medullary rays are seen in dicot stem and in general cortex in monocot stem is known as a ground tissue. म्हणजे ह्या ग्राउंड टिश्यूला कॉर्टेक्सलाच आपण ग्राउंड टिश्यू म्हणतो या मोनोकॉट मध्ये. आणि तिकडे मात्र काय असतंय एंडोडर्मिस, पेरिसायकल, पीथ आणि मेडुलरी रेज असतात डायकॉट मध्ये. हे लक्षात ठेवा डिफरन्स. आता स्टील इज अ अटॅक्टो स्टील. अटॅक्टॉस मीन्स विदाउट एनी ऑर्डर. म्हणजे त्याला काही कोणता सिक्वेन्स नाही, ऑर्डर नाही, इकडून तिकडे नाही, तिकडून इकडे नाही, मेटा झालेला नाही, प्रोटो झालेला नाही, असं काही भाग नाही. अटॅक्टो स्टील म्हणजे विदाउट एनी ऑर्डर. तर अशा पद्धतीचा स्टील या मोनोकॉट मध्ये असतो. And in this type the vascular bundles remain scattered. त्याच्यामुळे ते vascular bundles असे स्कॅटर्ड असतात सगळ्या ह्याच्यामध्ये. कशामध्ये? स्टेम मध्ये म्हणू आपण. ओके. स्कॅटर्ड इन ग्राउंड टिश्यू मध्ये म्हणू. ठीक आहे. त्याच्यामध्ये पेरिसायकल आणि एंडोडर्मिस आर ॲब्सेंट. त्याच्यामध्ये पेरिसायकल आणि एंडोडर्मिस नसतोच. and so that the identity of steel is lost. त्यामुळे स्टीलची काय आयडेंटिटी असली पाहिजे ती याच्यामध्ये नसते. काही दिसत नाही. जसे डायकॉट मध्ये स्टील आपल्याला चांगला कळतो, अटॅक्टो स्टील. याच्यामध्ये जसं अटॅक होतो तिकडं आपल्याला प्रोटो स्टील म्हणतो आपण, बरोबर आहे. तसं इथं स्टीलचं काही एक वेगळी आयडेंटिटी असत नाही. आणि व्हॅस्क्युलर बंडल्स आर कॉन्जॉइंट असतात, कोलॅटरल असतात आणि क्लोज टाईपचे असतात. तिकडे ओपन टाईपचे आहेत व्हॅस्क्युलर बंडल्स, बरोबर आहे ना. आणि पेरिफेरल बंडल्स आर स्मॉलर अँड मोर क्राउडेड, while those toward the central region are irregular or larger
and widely placed, but all of them have similar internal anatomy. Okay, and vascular bundles are oval shape. त्याचा आकार ओव्हल असतो and are surrounded by sclerenchymatous bundle sheath. Okay, त्याच्यानंतर xylem. Xylem elements are arranged in Y shape. Alphabetical अक्षरामधला Y. ओके, तर Y आकाराचे याच्यामध्ये xylem असतो, and there are two laterally placed metaxylem vessels with pitted thickenings. Okay, and the protoxylem vessels may be one or two, narrow, and have spiral or addular thickenings. Then below the protoxylem elements, there is a large water-filled cavity known as lysigenous cavity. एक water-filled cavity असते त्याच्यामध्ये, त्या protoxylem elements मध्ये, त्याला आपण lysigenous cavity असं म्हणतो. ही cavity मात्र या monocotच्या stem मध्ये असते, and it is produced by disintegration. कशापासून बनलेली ही lysigenous cavity? It is produced by disintegration of lowest protoxylem vessels, and hence that is also named as a protoxylem cavity. ती जी cavity असते ती protoxylem vessels disintegration होऊन झालेली असते, त्यामुळे त्याला protoxylem cavity असं आपण म्हणतो. Okay, and a few tracheids and xylem parenchyma lie around protoxylem vessels. Then what about phloem? Phloem patch is a small and lies outside the xylem. It is composed of sieve tubes and companion cells. Phloem parenchyma is absent. Innermost phloem is metaphlloem and gets surrounded by protophlloem. Some protophlloem elements get crushed due to internal pressure, and there is no cambium. जसं आपण cambium dicot मध्ये पाहिला होता, तसं इथे cambium नसतो, and thus secondary growth is absent. म्हणून यांच्यामध्ये secondary growth नसते. म्हणजे मोनोकॉटिलडोनस मध्ये आपल्या कधी साल येते का रे, बारका आपण ज्याला म्हणतो, secondary growth is not there. आता आपल्याला पाहायचं लास्ट राहिलेलं आपलं, आता काय राहिलं, डायकॉट लीफ आणि मोनोकॉट लीफ. आता आपण सुरुवातीला पाहू डायकॉट लीफ. इंटरनल स्ट्रक्चर डायकॉट लीफचं कशा पद्धतीचं असतं हे आपण आता पाहू. ओके, त्याच्यामध्ये बघा, द लीव्स ऑफ डायकॉटिलिडोनस प्लांट आर डॉर्सिव्हेंट्रल और bifacial. Then the typical dicot leaf, example sunflower or mango leaf, in transverse section shows following anatomical details. त्याच्यामध्ये बघा, पहिला epidermis आहे. आता त्याच्यामध्ये there are two epidermal layers, दोन epidermal layers असतात. एक वरचा upper epidermal म्हणतो आपण त्याला adaxial side चा, and other is a lower, that is called abaxial side surface, and are accordingly called upper epidermis and lower epidermis. त्याला आपल्याला एक adaxial surface ला upper म्हणतो आणि abaxial surface ला lower epidermis असं आपण म्हणतो. Then epidermis is uniseriate, composed of row of compactly arranged thin-walled parenchymatous cells. Then a cuticle layer is found on upper epidermal cells, which is relatively thinner on lower epidermis. A distinct substomatal cavity is found below the stomata. म्हणजे याच्यामध्ये सबस्टोमॅटल कॅव्हिटी सुद्धा स्टोमाटाच्या खाली असते. त्याच्यानंतर मेसोफिल सेल्स असतात. त्याच्यामध्ये मेसोफिल्स इज डिफरन्शिएटेड इनटू पॅलिसेड्स अँड स्पॉन्जी सेल्स. म्हणजे मेसोफिल सेल्स हे दोन याच्यामध्ये विभागले जातात, एक स्पॉन्जी सेल्स आणि एक पॅलिसेड सेल्स. आता पॅलिसेड सेल्स आर फाउंड बिलो दी अप्पर एपिडर्मिस and are more or less arranged at the right angles to the upper epidermis. Okay, and they are columnar in shape. Each cell contains large number of chloroplasts. Then the spongy cells are loosely arranged, lie above the lower epidermis,
and below the palisade tissue. Then spongy parenchyma is quite loosely arranged, isodiametric and irregular in shape with large intercellular spaces. Spongy cells also contain chloroplasts and they are fewer in number as compared to palisade cells. The mesophyll cells are differentiated into spongy and palisade cells and called dorsiventral or bifacial leaf. They provide or they are photosynthetic in function and they manufacture the food. Photosynthesis म्हटलं की लक्षात येतं आपलं की it will manufacture the food. आता व्हॅस्क्युलर बंडल्स कशा पद्धतीचे असतात बघू आपण याच्यामध्ये. The vascular bundles that are present that are embedded in the mesophyll cells. The mesophyll cells मध्ये embedded झालेले असतात. And that bundles are conjoint, collateral, closed, and are of different size according to their positions. त्यांच्या position नुसार. And midvein bundle is large while others are small. And the bundle remains surrounded by a layer of colorless parenchymatous cells. It may be called bundle sheath or bordered parenchyma, due to which the bundle is not in direct contact with mesophyll cells. Parenchyma as well as few collenchymatous cells occur on outer and inner sides of bundle and spread up to upper and lower epidermis. These cells may collectively be called bundle sheath extensions. Then what about xylem? It lies toward the upper, that is epidermis, that is adaxial epidermis, and is composed of annular and spirally thickened fascials, tracheids, fibers, and xylem parenchyma. In larger size vascular bundles, protoxylem lies toward the upper surface and metaxylem toward the lower side. In smaller vascular bundles, the two types of xylem element, that is protoxylem and metaxylem, remains indistinct. And then what about phloem? Phloem lies toward the lower epidermis and consists of pseudotubes, companion cells, and phloem parenchyma. Okay. आता मोनोकॉट लीफ कसं असतो रे? मोनोकॉट लीफ मध्ये आपण कशाचं एक्झाम्पल घेतो रे? कोण सांगतंय? लवकर घ्या, बोला लवकर. हॅलो, आवाज येतो का रे? का थांबायचं? पवार, आवाज येतोय ना? हो. नो. मेज. हा, मेज. राईट. तर त्याच्यामध्ये बघू आपण कशा कंडिशन्स आहेत मेज मध्ये, काय काय सेल्युलर ही आहे बघा. दी लीव्स ऑफ मोनोकॉट शोज पॅरलल व्हेनेशन. आपल्याला माहिती आहे, आपण मेजचं एक्झाम्पल घेतो, पॅरलल व्हेनेशन असतं. दे आर ऑफ आयसोबायलॅटरल टाईप. बरोबर आहे, म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला ते सारखं दिसतं लीफ. कोणती बाजू उलटी, कोणती बाजू सुईची आपल्याला समजत नाही. बरोबर आहे, त्याला आपण आयसोबायलॅटरल असं म्हणतो. And mesophyll tissue is not differentiated into palisade and spongy parenchyma. आपल्याला तिथं डायकॉट मध्ये मात्र तो डिफरन्शिएट करता येतो, मेसोफिल आणि पॅलिसेड. बरोबर आहे. इथं मात्र तसं आपल्याला स्पॉन्जी पॅरेनकायमा आणि पॅलिसेड हे आपल्याला काय डिफरन्शिएट करता येत नाही. आणि द टिपिकल मोनोकॉट लीफ शोज बघा, पहिला इपिडर्मिस असतो त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये टिकण्यासारखंच बोथ अपर अँड लोअर इपिडर्मिस लेयर्स आर युनिसेरिएट. बरोबर आहे. then epidermal cells are compactly arranged, that is oval or barrel shaped, thin walled and parenchymatous cells. Cuticle layer is found on outer walls of the epidermal cells.
Few upper epidermal cells are larger than normal epidermal cells. These are called bulliform cells or motor cells. Then these cells helps in rolling of leaves in dry weather. Then stomata are present at both upper and lower epidermal surfaces. Such condition is known as amphistomatic conditions. ज्यावेळेस दोन्ही एम्फीचा अर्थ काय होतो बोथ दोन्ही बाजूला अप्पर साइडला आणि लोअर साइडला स्टोमाटा असतो